जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन 1 महिना उलटला आहे। मात्र जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी अद्याप निधी प्राप्त झालेला नाही। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना 2 गणवेश देण्याचा दावा करणाऱ्या शासन व प्रशासनाच्या या ढिसाळ कार्यपद्धतीबद्दल पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। पहिल्या गणवेशाच्या शिल्लक निधीसह दुसऱ्या गणवेशाचा पूर्ण निधी मिळून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला 3,39,09,300 रुपयांचा अनुदानित प्रतीक्षा आहे। नवीन ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण विभागाने वरिष्ठ स्तरावर निधीची मागणी पाठवली आहे। जिल्ह्यातील 1,557 शासकीय व अनुदानित शाळांमध्ये 1ली ते 8वी पर्यंतच्या 1,01,331 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जात आहे। यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात प्रति गणवेश 240 रुपये याप्रमाणे 2,43,19,440 रुपये निधी मंजूर करून तालुका स्तरावर वितरित केला आहे। या निधीतही पालकांना स्वतःच्या खिशातून काही रक्कम खर्च करून एक गणवेश शिवून घ्यावा लागत आहे। या गणवेश परिधान करूनच विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी दाखल झाल्याचे सांगण्यात येते। प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी 2 गणवेश देण्याची तरतूद आहे। यामध्ये एक नियमित शालेय गणवेश तर दुसरा स्काउट गाईड गणवेश असतो। 2 गणवेश करिता 600 रुपये देणे आवश्यक आहे। यामध्ये सर्व मुली, अनुजातीत मुले, अनुजमाती मुले, BPL मधील मुले, उर्वरित मुले, OBC, सर्वसाधारण मुले यांना यांचा लाभ मिळतो। पण स्वातंत्र्य दिन येत असताना दुसरा गणवेश करिता शाळांना निधी मिळाला नाही। तसेच शाळेचा खर्च करिता समग्र शिक्षा अभियान निधी आणि साधील रक्कम मिळालेली नाही आहे। त्यामुळे शालेय खर्च मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या खिशातून सुरू आहे। हा निधी सुद्धा शाळांना तात्काळ मिळावा अशी मागणी मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती करीत आहेत।